महानगरपालिकेची आजची चौथी सभा होती, ज्यामधल्या 3 सभा पूर्णतः टीआरपी वाढवणे विरुद्ध बोलणे हे विरोधकांनी काम करून आजची सभा सुद्धा इतक्या संवेदनशील विषयामध्ये, ज्या माझ्या सोलापूरकरांना इतके वर्ष पाणी विषय हा आपण सोडवला पाहिजे, यामध्ये प्रामुख्याने मी सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी वारंवार पाठपुरावा करून ताबडतोब आपण जे निवडणुकीमध्ये किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पाण्यासाठी ताबडतोब टीम पाठवली गेली आणि त्यामुळेच हा तातडीने विषय घेऊन आपण त्याचा सगळ्यांनी स्वागत करणं अपेक्षित होतं। पण त्या उलट हे सगळे फलक तयार करून आणणे आणि त्याचा गोंधळ करणे हा अतिशय चुकीचा संदेश देणे आहे। मागच्या सभेत आम्ही काही नगरसेविका नव्याने आलेल्यांनी आणि हो मला हे सांगायचं आहे की हे सगळे आमचे ज्येष्ठ आहेत, सीनियर आहेत, यांच्याकडनं या नवीन नगरसेवकांनी काय घ्यावे। मागच्याच वेळी आम्ही यांना सूचना दिल्या होत्या की सभेची सर्व आपल्या सगळ्या सभागृहाची गरिमा राखणं तुमच्याकडून अपेक्षित आहे, तर त्या उलट यावेळी तर पूर्व तयारी करून याचा सगळा म्हणजे निषेध आम्ही करतो। अतिशय अनपेक्षित असं त्यांनी वागणं केलेलं आहे। खरं तर पहिल्याच सभेत महापौरांच्या डायसवरती जाणं आणि नंतर मी सांगितल्याप्रमाणे 4 मधल्या 3 सभा या अशाच केल्यामुळे आम्ही सर्वजण सर्व नगरसेवक या कृत्याचा सर्वप्रथम निषेध करतो आणि मी आभार मानते आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, कारण ज्या माझ्या महिला 6 दिवस 8 दिवस घागर घेऊन पाणी आणायची वाट बघतायत त्याचं उत्तर आपले मुख्यमंत्री, आपले पालकमंत्री साहेब सगळे मिळून द्यायला, फॉलोअप घेऊन द्यायला, आपल्याला पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करतायत। तर इथे या 1400 कोटी प्रकल्पाचं स्वागत होण्याऐवजी इथे काहीतरी वेगळंच राजकारण चालू आहे, ज्याचा आम्ही सर्वजणी, सर्व नगरसेवक बंधू, नगरसेविका, सत्ताधारी सर्वजण आम्ही याचा जाहीर निषेध करतो।